तेव्हा श्रीरामाने परत त्याला शांत केलं. भरत रामाश्रमामध्ये आला. वेड्यासारखीच त्यानं रामाने त्या चरणांना मिठी घातली. रामाने त्याला जवळ घेतला, कुशल प्रश्न विचारला. भांबावून गेलेल्या भरताने मोठ्या कष्टानं पित्याच्या निधनाची वार्ता त्यांना सांगितली. सर्व आश्रमावरच दुःखाची छाया पसरली. यथाकाळी श्रीरामाने वडिलांचं श्राद्ध केले. आणि आता भरत पुन्हा म्हणू लागला, रामा, माझ्या आईच्या मूढपणामुळे आणि वडिलांच्या पत्नी प्रेमामुळे तुम्हाला वनवास व्हावा लागला. राज्य तुमचं आहे, सिंहासन तुमचं आहे. आपण अयोध्येला परत चला, राज्याभिषेक करून घ्या. तेव्हा सर्वज्ञ श्रीराम भरताला म्हणाले, दैव जात दुःखे भरता, दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. माय कैकेयी ना दोषी, नावे दोषितात, राजत्याग करण्याकरता सर्वे कर्म जात. खेळ चालसे माझ्या प्रवाशानी चिंता, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. अंत अनंताची पत्नी होई या जगात, सर्व संगराची वस्ता, नाश होच अंत. वियोगात मिलन होते, नेम हा जगाचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. जीवासवे जन्मे मृत्यू, जोड जन्म जात, दिसे भेषताते सारे, विश्वनाशिवंत. काय शोक करसी वेड्या, स्वप्नीच्या फळांचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. तात स्वर्गवासी झाले, बंधू येवनात, अतर्क्यना झाले काही, जरी अकस्मात. मरण कल्पनेशी थेंबे, तर्क जात चाचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा.
जरा मरण यातून सुटले कोण प्राणी जात दुःखमुक्त जगला कारे कुणी जाणीवात वर्धमान ते चाले मार्ग रे कशाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा दोन ओळख्याची होते स्वगरात भेट एक लाट तोडी दोघे पुन्हा नाही गाठ क्षणिक तेवी आहे मला मेळ मानसाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा नको आसू ढाळू आता पूस लोचनास नको आसू ढाळू आता पूस लोचनास तुझ्या आणि माझ्या आहे वेगळा प्रवास अयोध्येत हो तू राजा रंक मी वनाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा नको आग्रहाने मजसी पुरुषोद यात्रा पुत्र वंचन फालून दोघे होऊ रे कृतार्था मुक्त कवच धारण करी कावेश तपस्याचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा संपल्या विनाही विरसे दोष तोरी चोर संपल्या विनाही वर्षे दशोत्तरी चार अयोध्येस नाही येणे सत्य हे त्रिवार सत्य हे त्रिवार सत्य हे त्रिवार तूच एक स्वामी आता राज्य संपदेचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा पुन्हा नका येऊ कोणी दूर यावनात
भाव तुमचा माझ्या जागता मनात मन वाढवी तू लोकी अयोध्यापुरीचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा